वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर आणि पश्चिम दिशेला धनाची देवी माता लक्ष्मी निवास करते असे मानले जाते. त्यांची कृपा होण्यासाठी या दिशेला माता लक्ष्मीचा फोटो लावावा आणि लाल कापडामध्ये चांदीचा एक सिक्का बांधावा. या दिशा नेहमी स्वच्छ ठेवाव्यात. शास्त्रानुसार संध्याकाळी धनाची देवी माता लक्ष्मी आपल्या घरी येते. जिथे देवी लक्ष्मीचा वास असतो तिथे दरिद्रता कधीच येत नाही. ज्या घरात साफसफाई नसते, ज्यांचे घर सदैव अस्वच्छ असते, तिथे माता लक्ष्मी कधीच थांबत नाही. त्यामुळे नेहमी घर स्वच्छ ठेवावे. घराच्या मुख्य दारात संध्याकाळी दिवा लावावा. याने आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. ज्या घरात स्त्रीचा व वडीलधाऱ्यांचा सन्मान होतो अशा घरात धनाची कधीच कमतरता येत नाही. एका नगरात एक सावकार त्याच्या पूर्ण परिवारासोबत राहत होता. तो परिवार एकदम सुखी आणि समाधानी होता. त्या सावकाराला 4 सुना होत्या. त्या अगदी गुण्या गोविंदानं राहत होत्या. सगळे छान चालले होते. पण एके दिवशी त्या सावकाराच्या स्वप्नात माता लक्ष्मी आल्या व त्या सावकाराला म्हणाल्या की तुझे पुण्यकर्म केले आहे त्याचा प्रभाव आता संपत आहे. मी लवकरच तुझ्या घरातून जाणार आहे. पण तुझी काही इच्छा असेल तर मला माग. सावकार माता लक्ष्मीला म्हणाला, मी सकाळी माझ्या परिवाराशी बोलून मग तुम्हाला माझी इच्छा सांगतो. थोड्या वेळात सकाळ झाली. सावकाराने रात्री पाहिलेल्या स्वप्नाविषयी सर्व परिवाराला सांगितले. त्याच्या परिवारातील काही सदस्य म्हणाले की माता लक्ष्मीला हिरे, सोनं, चांदी मागा, तर कोणी म्हणाले सुख समृद्धी मागा. पण सगळ्यात शेवटी त्या सावकाराची सगळ्यात धाकटी सून म्हणाली, माता लक्ष्मीला जायचंच असेल तर त्यांनी दिलेल्या वस्तू किती दिवस राहतील? त्या वस्तू एक ना एक दिवस संपून जातील. त्या सावकाराच्या सुनेने त्याला एक सल्ला दिला की तुम्ही माता लक्ष्मीला असे म्हणा, तुम्हाला जायचे असेल तर मी तुम्हाला थांबवू शकत नाही. पण माझ्या परिवारामध्ये सदैव प्रेम राहू द्या. एकमेकांना सहाय्य करण्याची भावना राहू द्या. संकटाच्या वेळी सगळ्यांनी एकमेकांना साथ द्यावी आणि संकटाची वेळ सहज निघून जावी. त्या सावकाराला त्याच्या सुनेचे म्हणणे पटले. दुसऱ्या दिवशी रात्री माता लक्ष्मी पुन्हा त्या सावकाराच्या स्वप्नात आल्या व त्याला म्हणाल्या, सांग तुझी काय इच्छा आहे? तेव्हा तो सावकार म्हणाला, तुम्हाला जायचं असेल तर मी एक तुच्छ मानव तुम्हाला थांबवू शकत नाही. पण माझी एक इच्छा आहे की माझ्या परिवारात सदैव प्रेम राहो. सगळ्यांनी एकमेकांना कामात सहाय्य करावे आणि संकटाच्या वेळी एकमेकांना साथ द्यावी व संकटाची वेळ सहज टळून जावी. माता लक्ष्मी त्या सावकाराचे बोलणे ऐकून खूप प्रसन्न झाल्या आणि म्हणाल्या, तुझ्या बोलण्याने आज तू मला तुझ्या घरातून जाण्यापासून थांबवले. ज्या परिवारात सदैव प्रेमाची भावना व घरात प्रसन्नता असेल त्या घरातून मी कधीच जाणार नाही. म्हणून संकटकाळी आपल्या परिवाराची साथ सोडू नये, म्हणजे माता लक्ष्मीचा वास नेहमी आपल्या घरात राहील. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.